भगवान उमापती महादेवाचं चरित्र आपण पाहत असताना जीवनामध्ये प्रत्येकाच्या वरती संकट, प्रत्येकाच्या वरती दुःख येतात, पण प्रत्येक दुःखाचं निरसन करण्यासाठी शिव महापुराण कथा श्रवण केली. दुःखाचे आपण प्रकार पाहिले. आधी भौतिक ताप आहे, आधी दैविक ताप आहे ना आध्यात्मिक ताप. प्रत्येक जण दुःखापासून, संकटापासून ग्रासलेला आहे. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाच्या पाठीमागे संकट. एखादा व्यक्ती तुम्हाला जर म्हटला, ताई माझ्यासारखा आनंदी या गावात कुणी नाही, वरून बोलतोय फक्त, चेहरा हसराय त्याचा, पण आतमधून मात्र एवढा दुःखाने, विचाराने आणि संकटाने ग्रासला गेलेला आहे की आयुष्यभर त्या दुःखातून कधी बाहेर येऊ शकत नाही. या ठिकाणी आपण पाहिलं, जो गरीब आहे, ज्याला खाण्याची पंचायत, तोही दुःखी आहे. ज्याच्याकडे गडगंज श्रीमंती आहे, एवढा पैसा, पण तो सुद्धा दुःखी आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी त्रास आहे. पण याच जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त होण्यासाठी आणि या दुःखामधून, या दुःखातून बाहेर पडण्यासाठी एकमेव महामंत्र ओम नमः शिवाय. किती मोठं दुःख येऊ दे महिला मंडळ, किती टेन्शन तुमच्या डोक्यात असेल ना, एकच काम करायचं, देवासमोर जाऊन बसायचं, हात जोडायचे, श्री शिवाय नमस्तुभ्यम. 10, 15, 20 मिनिट फक्त एवढंच. कधीच तुमच्यावरती संकट येणार नाही आणि कधीच तुम्हाला ते दुःख वाटणार नाही. कारण जीवन जगत असताना सुख दुःख येतच राहते. दुःख आल्याशिवाय, संकट आल्याशिवाय आनंदाची तरी किंमत कशी करणार आहे आपल्याला. आणि कायम आनंदातच राहिलं तर देवाला विसरून जाऊ आपण. बरं, देव आठवतो आपल्याला दुःखात आठवतो की सुखामध्ये? हा महिला मंडळ, कधी आठवतो? 2 एकर शेती गेली तर, बरोबर की नाही? कंपनीवाल्यानं आपल्या मुलाची गाडी उडून नेली तर हप्त्यामुळं दुःख येतं की नाही माणसाला? प्रत्येक जण दुःखी आहे. पण या दुःखामधून सुद्धा मुक्त व्हायचं असेल, भगवंताचं भजन करावं लागेल. फक्त नामचिंतन आपल्याला तारू शकतं, भगवंताचं भजन तारू शकतं. कारण हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. तृण अग्री मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता. त्या हरीचं उच्चारण करावं लागेल. नामचिंतनाचं किती मोठा महिमा आहे तुम्हाला सुंदर असा प्रसंग सांगते. अखंड भगवंताचं भजन करावं, अखंड नामचिंतन करावं. कित्येक साधू संत महात्मा मंडळी जे तपश्चर्या करतात, कित्येक वर्षापासून अन्न ग्रहण केलं नाही, कित्येक वर्षापासून ते पाणी देखील पिले नाही, तरी जिवंत आहेत असं पाहतोय आपण. देव, देश आणि धर्म, धर्म अजूनही आपला टिकून आहे याचा अर्थ असा नाही आपणच फक्त सप्ताह करतोय म्हणून. कित्येक साधू संत महात्मा मंडळींनी अजून सुद्धा भगवंताला समर्पण केलेलं आहे. वृंदावनला काही लोक गेले असतील किंवा सोशल मीडियावरती पाहतायत, श्रद्धेय प्रेमानंद बाबा म्हणून नाव ऐकून आहेत प्रत्येक जण. 2 किडण्या नाहीत पण तरी जिवंत आहेत. अखंड राधा 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 या नामाचं उच्चारण करतात. एका वेळेला डॉक्टरांनी विचारलं, बाबा आपण तुम्हाला किडनी ट्रान्सफर करू. म्हणे अजिबात नाही. आणि का? एक किडनी माझी राधा आहे आणि एक किडनी माझा कृष्ण आहे. ह्या राधा कृष्णाला बाहेर काढून दुसरी किडनी आतमध्ये कशाला गेली? मी आहे तो ठीक आहे. पीडित प्रत्येक जण आहे, प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी त्रास, काहीतरी टेन्शन आहे. पण फक्त भगवंताचं नामचिंतन आपल्याला तारू शकतं. म्हणून घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे. घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे.
ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा गीतनाम विठोबाचे पर्वत पापांचे मुखात भगवंताचं नाम शिंकून पाहिजे. तर नाही कोणता आपल्याला जप करणं झाला, एकदा तरी मी सांगत असते, जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार मुखात पाहिजे. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. भगवान भोलेनाथांची चरित्र कथा आपण पाहत असताना ज्या कथेने जीवात्म्याचे सर्व विकार नष्ट होतात अशी परम पवित्र श्री शिव महापुराण कथा आहे. ज्या कथेने जीवात्म्याचे सर्व विकार नष्ट होतात अशी परम पवित्र कथा शिव महापुराण कथा. ज्या कथेच्या श्रवणानं शिवत्व म्हणजे काय आहे, शिव तत्वाची ज्या वेळेला आपल्याला माहिती होते अशी परम पवित्र कथा म्हणजे शिव महापुराण कथा आहे. ज्या कथेच्या श्रवणानं भगवान उमापती महादेवाचे असणारे गुण याचं आपल्याला ज्ञान होतं, ती आहे शिव महापुराण कथा. भगवान परमात्माची कथा ही भगवत स्वरूप बनवणारी कथा आहे. फक्त ती कथा श्रद्धायुक्त अंतकरणाने श्रवण करावी लागते. कथा ऐकत असताना सांगितलं मी, जीवनामध्ये सुख समाधान या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात असं वाटत असेल, पितृदोष, काल सर्पदोष आणि वास्तुदोष याच्यामधून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं. आपल्या इकडे सगळे सांगतात, ब्राह्मण बुवाकडे गेल्यावर पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल, काल सर्पदोष असेल, त्र्यंबकेश्वर नाशिकला जा म्हणून सांगतात. 4-5 दिवसाचा विधी राहतो, तो विधी करावा लागतो. सगळे नियम आपल्याला सांगण्यात येतात आणि तिथून आल्याच्या नंतर आपण समाधानी राहतो. आता वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल, घर कधी बांधावं, घराची पायाखांनी कधी चालू करावी, याचा एक सुंदर असा तोडगा सांगितलेला या ठिकाणी. ज्या घरामध्ये सुख आणि शांती राहत नाही, ज्या घरामध्ये अखंड माणसं बिमारी असतात, आजारी असतात, त्या लोकांनी घरामध्ये चैत्र महिन्यामध्ये घराचं भूमिपूजन करावं. चैत्र महिन्यामध्ये त्याच्यानंतर सांगितलेलं आहे, मानसिक बिमारी आपली नष्ट होण्यासाठी ज्येष्ठ महिन्यामध्ये जर आपण घराचं बांधकाम, घराची पायाखांनी चालू केली ज्येष्ठ महिन्यामध्ये, तर घरात बिमारी चालू होते, लहान लेकरं आजारी पडतात, मनस्थिती सगळ्यांची व्यवस्थित राहत नाही. ज्या घरामध्ये आत्महत्या घडते ते देखील समजून घ्यावं, ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांनी घर बांधणी चालू केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलंय, भाद्रपद महिन्यामध्ये आपण जर घराची बांधणी चालू केली, घर चालू केलं, घराचा पाया खांदला, तो महिना पूर्ण होईपर्यंत एकतर तुमच्या घराला लवकर दरवाजा बसवण्यासाठी भेटणार नाही, दुसरा विषय घराच्या भिंतीला लवकर कलर तरी देण्यात येणार नाही, काही ना काहीतरी कारण घडेल. तुम्ही सांगत असता, ताई हे काम आम्ही 1 महिन्यापासून काढलंय, 2 महिन्यापासून काढलंय, पण आमचं काम काही होईना, त्याला काही मुहूर्त लागना. सुरुवात आपण चुकीच्या मुहूर्तावरती चालू केलेली म्हणून लवकर ते काम मार्गी लागत नाही. घरामध्ये लेकरं आजारी पडू नये, प्रत्येकाची मनस्थिती व्यवस्थित राहावी, घरामध्ये कुणी बिमार पडू नये, घर पूर्ण व्हावं, सुख समाधान आनंद वास्तुदोषातून मुक्त व्हायचंय, यासाठी घर बांधणी करावी, घराचा पाया खांदायला चालू करावा. सगळ्यात चांगला महिना सांगितलाय श्रावण महिना. आणि गृहप्रवेश करायचा कधी करावा, सगळ्यात चांगला दिवस सांगितलाय आणि चांगला वार सांगितलाय, शुभ वार सांगितलाय, त्या दिवशी गृहप्रवेश करा. म्हणजे आजचा वार आहे शनिवार, शनिवारच्या दिवशी गृहप्रवेश करायचा. शनिवारच्या दिवशी जर गृहप्रवेश केला तर घरामध्ये कोणी आजारी पडत नाही, कोणी बिमार होत नाही, धरलेलं काम पूर्णत्वात जातं. घरातल्या माणसांची जे महत्वाचे माणसं आहेत त्यांची मनस्थिती कधी बाजूला जात नाही, व्यवस्थित बुद्धी राहते, धरलेलं काम पूर्ण होतं. रांगोळी काढता प्रत्येक जण घरात काढता की नाही, घराच्या समोर रांगोळी काढताना रांगोळी पूर्ण झाल्यावर साईडनं तुम्ही रेषा मारता पहा,
रेषा वरून खाली उडत आणता की खालून वरती उडत नेता? छोट्या छोट्या गोष्टीत कुठून वरून खाली उडत आणता, बरोबर? ते तुम्हाला रांगोळ काढायला सोपं जातं म्हणून तसं करता तुम्ही. पण घरामध्ये ज्या वेळेला तुम्ही सकाळी सकाळी पूजा करता, रांगोळी काढता, घरातल्या एखाद्या माणसाने महत्वाचं काम हाताशी धरलेलं असेल, मग ते हॉटेल असू द्या, ते दुकान असू द्या, ती नोकरी असू द्या, ते काम तुम्ही जर रांगोळी काढताना खाली रेषा ओढल्या वरून खाली, त्याची प्रगती तिथेच थांबते. घरातल्या मुलाची पुढे प्रगती होत नाही. घरामध्ये परत तो मुलगा किती नोकरीसाठी झटत राहिला तरी लवकर त्याची नोकरी भेटत नाही. का? रांगोळी काढताना खालून वरती रेषा ओढायच्या. आपली प्रगती वाढली पाहिजे की खुंटली पाहिजे? रांगोळ काढताना खालून वरती रेषा ओढायची. ज्याला वाटत असेल आमचा मुलगा संस्कारी निघावा, आमच्या मुलाचं लग्न व्हावं, श्रद्धेय आपण पाहतोय सध्या प्रदीपजी मिश्रा यांनी सुंदर तोडगा सांगितलेला आहे. 12 महिन्याचे जे 12 प्रदोष येतात, 12 महिन्याचे 12 प्रदोष रोज संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान प्रदोष चालू होतो सायंकाळी. उमापति महादेव की जय, पवन सूत हनुमान की, प्रभु रामचंद्र भगवान की. 12 महिन्याचे जे 12 प्रदोष आहेत, 12 प्रदोष करत असताना रोज संध्याकाळी आई वडिलांनी उपवास केला तरी चांगलंय. आई वडिलांनी जर उपवास केला, सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान प्रदोष चालू होतो. सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान मध्ये बेलपत्राच्या झाडाखाली, बिलवाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा 21 दिवस. आणि 12 महिन्याचे 12 प्रदोष करायचे. 12 महिन्याचे प्रदोष झाल्याच्या नंतर तुम्हाला खरंच आनंदाची बातमी. आणि ते पूजा करत असताना, पूजा पाठ करत असताना त्याला सुद्धा नियम आहे. आपण पवित्र असलो पाहिजे, आपली बुद्धी, आपली मनस्थिती व्यवस्थित असली पाहिजे, लोकांचे विचार आपल्या डोक्यात नसू नये. त्यावेळेला आपण करत असताना पवित्र मनानं आणि पावित्र्य सर्व जपून आपण भगवंताची पूजा करायची. शिवलिंगाची पूजा करत असताना सुद्धा काल तुम्हाला सांगितलं मी, पूर्ण चरामध्ये, पूर्ण कणाकणामध्ये शिवलिंग आहे. भगवान भोलेनाथांची पूजा करत असताना आपण जलधारा वाहतो. 12 महिन्याचे 12 प्रदोष करत असताना ज्या सोमवारी तुम्ही भगवान भोलेनाथाला ते शिवलिंगावरती तुम्ही पाणी घालण्यासाठी, जलधारा वाहण्यासाठी जाता, ती जलधारा मध्येच खंडित झाली नाही पाहिजे. आणि जास्त तांब्यामध्ये तळाशी गेलेलं पाणी कधीच आपण महादेवाच्या शिवपिंडीवरती टाकायचं नाही. कारण तांब्यात तळाशी गेलेलं पाणी जर शिवलिंगावरती टाकलं तर काहीतरी अघटित घडण्याची शक्यता असते, अघटित घटना घडण्याची शक्यता असते. पाणी जरी घेऊन गेलं, स्वतःचं पाणी घेऊन जावं. रोज एवढाच जरी नियम केला महिला मंडळ, तुम्ही सकाळी उठून फक्त जलधारा पाणी, रोज एक जलधारा, 1 लोटा पाणी, तेवढी जलधारा महादेवाच्या पिंडीवरती व्हायची. दुसरं काही करण्याची गरज नाही. फक्त अंतःकरणातला भाव शुद्ध असला पाहिजे. आता किती महिने पूजा केली, किती बेलपत्र वाहिलं, किती वेळा उपवास केला, किती किती तास मंदिरात जाऊन बसल्या, याला उपयोग नाही. कशी पूजा करता याला किंमत आहे. म्हणून महादेवाची पूजा करत असताना बिल्वपत्राचं महत्व सांगितलंय. बेलपत्र वाहत असताना ज्या वेळेला आपण काशी विश्वनाथ, काशीला बरेच जण जाऊन आले असतील, त्यांना डोळ्यासमोर मंदिर दिसेल. काशी विश्वनाथाला दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर त्या शिवलिंगावरील जर एक बेलपत्र आणलं आणि आपण आपल्या गावाकडे येऊन आपल्या गावातल्या शिवलिंगावरती ते बेलपत्र वाहलं तर 1000 शिव मंदिर बांधण्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं. 1000 मंदिर तर आपण बांधू शकत नाही, पण ते पुण्य प्राप्त करायचं असेल तर बेलपत्र वाहावं लागेल. दारामध्ये एक तरी बेलपत्राचं झाड असावं. बरेच जण म्हणतील ताई कोणी सांगता मला बेलपत्र लावू नये, दारात ते झाड नसलं पाहिजे. दारामध्ये ज्यापासून रुचिक निघतो, मग ती आहे रूट. रुईचं झाड असेल, बदामाचं झाड असेल, जेवढ्या झाडामधून रुचिक निघतो ते झाड आपल्या दारासमोर नसलं पाहिजे. मग ते वडाचं झाड सुद्धा लावू नये.
भगवंताची पूजा करत असताना अंतःकरणामधून भगवंताची पूजा करायची. तीर्थक्षेत्रावरती दर्शन घेण्यासाठी ज्यावेळेला आपण जातो, तीर्थक्षेत्रावरती दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर भगवान उमापती महादेवाचं पूजन करतोय. पण महादेवाचे विचार, भगवान भोलेनाथाचे विचार आपल्या लक्षात आले तेव्हा समजायचे, ज्या दिवशी आपले हात जगताचं कल्याण करण्यासाठी पुढे होतील. भगवान भोलेनाथांना तुमचं मन किती सुंदर आहे, तुमचे विचार किती चांगले आहेत, त्याच व्यक्तीला भोलेनाथ जवळ करतात. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. ज्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखवत नाही, समजून घ्यावं आपण भोलेनाथाची पूजा करण्याच्या पात्रतेचे नाही. उमापती महादेवाची पूजा करत असताना ज्या परिवारामध्ये अंतःकरणामधून जगताचं कल्याण व्हावं देवाला विनंती केली जाते, देवा अगोदर दुसऱ्याचं भलं कर, त्याच्या पाठीमागे माझं. जुनी माणसं सांगायची ते उगाच सांगत नव्हते. आता आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणजे इकडं आपलं पोट दुखायला लागतं. गावात सुद्धा तसंच आहे. एखाद्याचा मुलगा नोकरी लागू द्या, त्यांचा मुलगा कुठंतरी शेतात जाऊ द्या. अहो आमच्यापेक्षा आमचा मुलगा त्याच्यापेक्षा हुशार होता, पण तरी त्याचं चांगलं झालं. एका बाबाचं तर नुसतं पोट दुखायचं महिन्यापासून. सगळे दवाखाने दाखवले, परतूरला नेलं, येणारात तर दवाखानाच नाही, बाजूला घेऊन गेले, आष्टीला नेलं, कुठंच राहिना, पोट राहिना. एक दिवस डॉक्टरांनी विचारला, हो नेमकं झालं तरी काय खाल्लं होतं? म्हणे खाल्लं काहीच नाही. म्हणे मग मी काय सांगा तुम्हाला, शेजाऱ्याच्या आमच्या माझ्या मित्राच्या पोराने जेव्हापासून स्कॉर्पिओ गाडी दारात लावली तेव्हापासून माझं पोट दुखायला लागलंय. या पोटाला कुठं औषध? देवाला विनंती करायची, देवा अगोदर आमच्या शेजाऱ्याचं भलं कर आणि नंतर आमचं भलं होऊ दे. महादेव आपल्यावरती कृपा करतात, पण देवाला मागण्याची पद्धतही असली पाहिजे. तुम्हाला सुंदर असा प्रसंग सांगते. 3 जण मित्र होते. 3 जण मित्र ज्या वेळेला फिरायला निघाले, विमानानं प्रवास चालू होता आणि एका समुद्राजवळ विमान गेलं आणि विमान ज्या वेळेला आग लागली आणि ते विमान कोसळून समुद्रात पडलं. विमान समुद्रामध्ये पडलंय. 3 जण समुद्रात मध्ये एक बेट होतं, त्या बेटावरती पोहत पोहत गेले. यांनी विचार केला, म्हणे सगळ्यात भोळ्यात भोळा देव, लवकर पावणारा देव महादेव. म्हणे महादेवाची भक्ती चालू करू. सगळ्यांनी महादेवाची भक्ती चालू केली. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय. नाही म्हटले तर शेजाऱ्याची शपथ. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. बरं मला खरं खरं सांगा, जरी मालकाला एवढ्या जोरात बोलता अख्ख्या गल्लीला आवाज जातो तुमचा. इथं देवापर्यंत, महादेवापर्यंत तरी आवाज पोहोचला पाहिजे. हळूहळू जणू काही एकमेकीला सगळ्यांनी जोरात म्हणायचं. टाळी वाजवायला फक्त भजन. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. वा वा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवायची. सगळ्यांनी भगवान भोलेनाथाला विनंती करायची आणि भजन माझ्यासोबत म्हणायचं.
तेरी नगरी में दीवाना तेरा आया रे बाबा भोले तेरी नगरी में तेरा आया भोले तेरी नगरी में दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में मैं दीवाना 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 हो गया दीवाना दीवाना हो गया मैं दीवाना 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 हो गया मैं दीवाना 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 हो गया दीवाना तेरा आया भोले तेरी नगरी में दीवाना तेरा आया भोले तेरी नगरी में नजराना दिल का लाया नजराना दिल का लाया बाबा तेरी नगरी में दीवाना तेरा आया रे बाबा भोले तेरी नगरी में
महादेव की जय। जय। पवन सूत हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की भगवान भोलेनाथांचं शिवतत्व जाणून घेण्यास, शिव स्वभाव जाणून घेण्यासाठी शिव महापुराण कथा श्रवण करतो आहोत। भोलेनाथाचा विचार केला। भोलेनाथानं सर्पाला गळ्यामध्ये धारण केलेला आहे, परिधान केलेला आहे। सर्पाला गळ्यात परिधान केलेला आहे का? भगवान भोलेनाथांच्या कंठामध्ये विष आहे। आता तेच विष जर माणसात प्रत्येक जणात दिलं असतं तर घराघरात सासू सुना जिवंत राहिले नसते। पण आपल्यावरती केलेली कृपा आहे। नागामध्ये विष आहे। मनुष्य कधी कधी मरण पावता। अजूनही पहा महिला मंडळामध्ये सासूबाई सुनीला चावली म्हणून ज्या वेळेला विष बाधा झाली आणि मृत्युमुखी पडली, अशी कित्येक प्रकरण ऐकायला भेटतात। भगवान भोलेनाथांच्या मुखार विंदातून ज्ञानाची गंगा प्रवाहित झाली आहे। जटेतून जलरूपी गंगा प्रवाहित झालेली आहे। पण त्याच गंगेमध्ये आपण स्नान केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो। कथा श्रवण करत असताना सुतजी महाराज ही शिव महापुराण कथा नेमकी कशी आहे सांगतात। सर्व सिद्धांत निष्पन्न भक्त्यादिका विवर्धनम श्रीवती शकर दिव्या शृणुवत्सरना रसायनम। श्रीमद भागवत कथा असेल, शिव महापुराण कथा, श्रीराम कथा श्रवण करत असताना भगवान भोलेनाथांची प्राप्ती करून घ्यायची। पण दानाने, यज्ञाने, तपाने आणि तीर्थाटनाने आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येते। दान करायचंय, दान करावं काय? किती दान करावं? संत सांगतात, भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणी, अन्नदाने दूढ आयुषी, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भून पालकी, सुपरिमल उपचार। दान करावं, पण दान काय करावं? जी गोष्ट तुमच्याकडे जास्त असेल ती दान करायचे। महिला मंडळ, तुमच्याकडे धन असेल तर धन दान करू शकता, तुमच्याकडे धान्य असेल तर धान्य दान करू शकता, तुमच्याकडे वस्त्र असेल तर तुम्ही वस्त्र दान करू शकता, तुमच्याकडे गोमाता कोणाची इच्छा असते गोदान करू शकता, भूमी दान करू शकता, मंदिर दान करू शकता। दानाचे प्रकार आहेत, पण सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितले ते आहे अन्नदान, जे आपल्या गावात मोठ्या प्रमाणात होत आहे। अन्नदान श्रेष्ठ सांगितलंय कारण एखाद्या व्यक्तीला तुम्ही न मागता जर पैसे दिले तर त्या व्यक्तीची अपेक्षा वाढते, अजून भेटले असते, मागितले असते तर। तुम्ही जर वस्त्र दिलं अपेक्षा वाढते, अजून चांगलं मागितलं असतं तर भेटलं असतं। पण एकच दान आहे अन्नदान। एखाद्या व्यक्तीनं चटणी भाकरी खाऊन एकदा का आनंदाने तुमच्या घरामध्ये ढेकर दिला, एकदा का तो भोजन करून तृप्त झाला, नंतर गुलाब जामुनची वाटी जरी समोर आली तरी तो लवकर स्वीकार करत नाही, तो अन्न खात नाही। सर्वश्रेष्ठ दान सांगितले ते अन्नदान। त्याच्यानंतर सांगितलंय भगवान परमात्माला प्राप्त करायचंय, दान करायचंय, यज्ञ दान करायचं। यज्ञाने तपाने सुद्धा प्राप्ती करता येतील, तीर्थाटनाने अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता ही तीर्थामध्ये आहे। बरेच जण तीर्थक्षेत्रावरती गेले असतील। आपल्या जवळच आहे पंढरपूर, पंढरपूरला गेलायत का तुम्ही? गेलायत का? एकदा तरी जावं। साधू संतांनी सुद्धा तीर्थ केलेत का? सध्याच्या काळात आपण जर पाहिलं, जेवढे गावाकडे चोऱ्या माऱ्या होत नाहीत तेवढं तीर्थावर होतात। म्हणून सांगावं लागतं माईक मध्ये, आपोआपले लेकरं सांभाळा, आपोआपलं सोनं सांभाळा, मौल्यवान वस्तू आपले जपून ठेवा, सोनं सांभाळा, लक्ष द्या। सगळे सांगतात की नाही का? गावाकडे चोऱ्या होत नाहीत तेवढ्या तीर्थावरती होतात। घाटात आपण जर पाहिलं पंढरपुरामध्ये काही वारकरी बसलेले असतात, कोणी आंधळ राहतं, कोणाला पाय नाही, कोणाला हात नाही। आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, दादा अहो 10 रुपये तरी द्या। मागण्यासाठी व्यक्ती शेडजीनं ज्या वेळेला खिशामधून पाकिट काढलं, 5 रुपयाचा ठोकळा काढला, नाणं काढलं आणि त्याच्या टोकरीत टाकलं। 5 रुपये टाकले तर तो व्यक्ती म्हणतो का, अहो शेठजी
अहो 500 रुपयाचा जोड आहे तुमच्या पायात म्हणे, अहो 5,000चा ड्रेस तुमच्या अंगावर आहे, अहो 50,000चा मोबाईल आहे म्हणे तुमच्याकडं, आणि 50 लाखाची गाडी आहे, आणि खुशाल मला 5 रुपये देता. अहो 10 रुपये तरी द्यायचे. शेठजी म्हटले का रे तू तर आंधळ्यान, तुला दिसले कसे 5 रुपये? तो म्हटलं मी डुप्लिकेट आंधळ्यामध्ये दुसऱ्या जागेवर बसलोय. म्हणे मग ओरिजिनल आंधळा कुठे? म्हणे ओरिजिनल आंधळा का गेला म्हणे पिक्चर पाहायला. मला सांगायचं काय, जेवढे गावाकडे चोऱ्या होत नाही तेवढ्या तीर्थक्षेत्रावरती होतात. तीर्थावरती स्नान केल्याच्या नंतर आपण म्हणतो आजपर्यंत केलेलं पाप, बोला आजपर्यंत केलेलं पाप, आजपर्यंत केलेलं पाप. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला येणोराकर, तुम्ही पाप करता का? पाप करता का तुम्ही? काही नुसते गोलमान फिरवते. कारण माझ्या सहित कोणीच म्हणू शकत नाही पाप घडत नाही का. माणसाने कधी कधी चांगलं करायचं ठरवलं तर वाईट घडतंय, आणि कधी कधी वाईट करायचं ठरवलं तर चांगलं घडतंय. सांगता येत नाही. पण अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता तीर्थक्षेत्रामध्ये आहे. केलेलं आजपर्यंतचं पाप तीर्थामध्ये स्नान केलं की धुवून जात आहे. साधू संत सुद्धा तीर्थावरती गेलेत का. आपण धुतलेलं पाप त्या तीर्थाला सुद्धा पवित्र करण्याची क्षमता ही संतांमध्ये आहे. म्हणून संत सुद्धा तीर्थक्षेत्रावरती गेलेत. मग भगवान परमात्माला तीर्थाटनाने, यज्ञाने, तपाने आणि दानाने भगवंताची प्राप्ती करून घेता येते. कारण आपण पाहतोय प्रत्येक व्यक्ती ज्या मोह मायामध्ये, ज्या काल सर्पामध्ये गुरफटून राहिलेला आहे. प्रत्येक जण कधी काळ येईल, कोणावरती टपलेला आहे सांगता येत नाही. प्रत्येक जीव कालरूपी सर्पाच्या मुखामध्ये जातोय, आणि तोच कालरूपी सर्प सगळ्यांचा विध्वंस करून जातोय. प्रत्येक क्षणाला आपली तो वाट पाहतो. आता इथे बसलेत बरेच जण, कोण कधी झालं सांगता येत. क्षणभंगूर नाही भरवसा, पारे सावध सोडा माया माशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा, राम राम स्मराधी. काळ आपल्याला खाण्यासाठी टपलेला आहे. म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे आवाज, अजून किती आहे आवाज, अजून किती आहे आवाज, अजून किती आहे आवाज, हरिमुखी हरपली अजून किती आहे आवाज, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. ही कथा श्रवण करत असताना श्रवण केली पाहिजे. किती वेळा श्रवण करावी तर सूत महाराज सांगतात, सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः एतत् शिव पुराणस्य कथा परम पावनी.
कथा श्रवण करत असताना 3दा सांगितलंय सदा सेव्या, सदा सेव्या, सदा सेव्या. आता एकदाही म्हटता आला असताना सदा सेव्या, पण नाही म्हटले का? 3 वेळेला सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा, माणसानं कथा श्रवण करावी. कथा श्रवण करत असताना 3दा शब्द वापरलाय, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. कोणत्याही शुभ कार्याची, काल सांगितलं तुम्हाला, सुरुवात करायची असेल ब्राह्मणाच्या हातनं केली जाते. ब्राह्मण त्यालाच म्हणतात. कोण? जो त्रिकाल संध्या करतो, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तो ब्राह्मण. त्रिकाल संध्या नसेल अन्यथा तो ब्राह्मण नाही. गळ्यामध्ये जानवं असतं, त्यांची निशाणी असते, त्रिकाल संध्या असते. आपल्याला सुद्धा सांगितलंय सकाळी, दुपारी, संध्याकाळी कथा श्रवण करायची. कथा ऐकावी बाल्य अवस्थेमध्ये, तारुण्य अवस्थेमध्ये आणि वृद्धाप काळाकडे वाटचाल चालू जर झाली, वृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा कथा श्रवण करायची. असं सांगितलंय का? सदा सेव्या फक्त वय झाल्याच्या नंतरच. वृद्धाप काळाकडे वाटचाल चालू झाल्याच्या नंतर शक्यतो कमी आहे. का? कथाकारांनी कथा सांगितली, तुमच्या कानापर्यंत पोहोचेल की नाही सांगता येत. कानपूर लाईन खराब झाल्या, म्हणून जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपली सुहित पाय. तीर्थयात्रा जाय कुठपर्यंत? संत सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आता बरेच जण इथे येऊन बसतात पा, मला खरं खरं सांगा, बऱ्याच जणांचे गुडघे बोलत असतील, आता कोणाची पाठ बोलत असेल, काय काय जणांना झोप येते, त्रास असतो चालू. पण आपण ही जर कथा तरुण वयात जर ऐकली, ही लहान लहान लेकरं बसले तिथं, यांचे कशाला पायन गुडघे हात पाय दुखतात? बरं आम्ही किती वेळा कथा सांगू द्या, काय काय फक्त मान हलतात, काही कळत नाही, कानापर्यंत पोहोचत नाही. कानपूर लाईन खराब झालं काय अर्थ आहे? कथा सांगितली, सरांसारखे आयोजक होते, म्हटलं काय अभ्यास आहे म्हटलं बाबांचा. लोक म्हणले अहो ती बहिर आहे, सांगून उपयोग. कथा ऐकावी बाल्य अवस्थेमध्ये, तारुण्य अवस्थेमध्ये आणि वृद्ध अवस्थेमध्ये. वृद्धाप काळाकडे वाटचाल चालू झाली तरी सुद्धा कथा श्रवण करायची. शौनकादिक ऋषी ज्या वेळेला विचारतात कोणाकोणाच्या जीवनाचा उद्धार झाला कथा ऐकल्याच्या नंतर, आपण जेव्हा पाहतो किती माणसाचं पाप असेल, पापी असेल, ज्यानं कधीच हरिपाठ म्हटला नाही, ज्यानं कधीच वारी केली नाही, ज्यानं कधी कीर्तन ऐकलं नाही, जो कधी कथेत येऊन बसला नाही, जो कधीच साधू संताला घरी घेऊन गेला नाही, ज्यानं कधीच अन्नदान केलं नाही, गावात तो कधीच कोणाला चांगलं बोलला नाही, त्याने सगळ्याचे 10वे 13वे चोरून खाल्ले, बायकोला सुद्धा खिशात घालून घरी घेऊन आलं, ज्यानं कधीच सप्ताहाला पट्टी दिली नाही, ज्यानं कधीच कुठेही चांगलं कार्यक्रम असेल तर त्याला नाव ठेवल्याशिवाय, असे काम करणार तर पुढे असतं हिशोब विचारायला. कथा ऐकण्यासाठी येऊन बसणार नाही, स्वतःही खातं आणि घरी सुद्धा घेऊन जातं बायकोला. एवढे करामती काही काही लोक पाहिलेत. मंदिरात चालू बल्ब असेल, घरचा बंद पडलेला मंदिरात आणून लावतं आणि मंदिरातला चालू घरी घेऊन जातो. काही काही वर्षातून एकदा सप्ताह आला की 2-3 चांगले बघून चपलीची जोड घरी घेऊन जाणार. माग बसतं त्यासाठी फक्त लक्ष चपलीवर. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चपला पाहताय माग, तुम्ही मनावर येऊ नका. दुसरं सांगते दुसरीकडचं, तिकडे गेलं बघू तुमचं. कथा श्रवण करावी सर्वांगाचे कान करून. पिशाच योनीमधून सुद्धा उद्धार झाला, काल सांगितलं तुम्हाला. कथा श्रवण केली बिंदुगानी चंचुलेनं, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालेत. आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही असा असणारा आपण पाहतो देवराज. देवराज नावाचा ब्राह्मण आहे, त्याने सुद्धा कथा श्रवण केली. इच्छा नसताना कथा ऐकली, त्याच्याही जीवनाचा उद्धार झालाय. एका वारकऱ्यानं तर भक्त असा होता, भूक लागली म्हणून महादेवाच्या मंदिरात गेला. मंदिरात गेल्याच्या नंतर काहीतरी खाण्यासाठी भेटतंय का, नैवेद्य आहे का, पाणी कुठे पिण्यासाठी आहे का म्हणून शोधामध्ये एवढा अंधार होता शिवालयामध्ये. मंदिरामध्ये अंधार असल्यामुळे अंगावरचा त्यानं शर्ट काढला आणि शर्ट फाडला, कपडा जाळला. कित्येक वर्षापासून महादेवाच्या मंदिरात दिवा लागलेला नव्हता. भगवान उमापती महादेव प्रगट झाले म्हणे, भक्ता आजपर्यंत दिवा कोणी मंदिरात आणून लावला नाही, तू माग म्हणे, तुला काय मागायचं. अहो म्हणे, देवा मी माझ्या स्वार्थासाठी आलो होतो, मला काहीतरी खाण्यासाठी सापडतं का याच्या शोधात मी आलोय, तुम्ही सांगताय की तू दिवा नाही लावला म्हणे. महादेव म्हणतात, तू शर्ट फाडून जरी इथं जाळ केला असेल तरी दिवाच लावला.
एवढा भोळा भोळा महादेव आहे, त्याच उमापती महादेवाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची.